पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळं बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो, जो आपण भावाचा उपवास किंवा नागचतुर्थीचा उपवास केलेला असतो, जो की नागपंचमीच्या आदल्या दिवशी येतो, तर तो उपवास आपण नागपंचमी दिवशी सोडतो सकाळी. तर नागपंचमी दिवशी म्हणजेच सोमवारी आहे पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी. तर आपला सोमवारचा उपवास आपण कसा करायचा आणि कधी सोडायचा अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, भावाचा उपवास आहे आज आणि हा उपवास आहे तो उपवास बघा आपण सकाळी करतो आणि एकादशीसारखा तो दुसऱ्या दिवशी सोडत असतो. पण दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार सुरू होतो आहे आणि श्रावणी सोमवार बऱ्याच जणींचं असतात. त्यामुळं आपण बघा बऱ्याच जणी श्रावण सोमवारचा उपवास करताना एक वेळच अन्न खातात आणि मीठ वगैरे किंवा तळलेलं खात नाहीत किंवा हे थोडंसं कडक असं उपवास केलं जातात प्रत्येकाच्या इच्छेनुसार. तर हा उपवास आपल्याला कधी सोडायचा, तर आता ज्यांचा श्रावण सोमवार आहे ना त्यांना सोमवारी संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे. जसं की आपण नागपंचमीचा उपवास सकाळी सोडतो तसा न करता आपल्याला तो संध्याकाळी सोडायचा आहे. म्हणजे नागपंचमीचा उपवास होतोय प्लस परत श्रावण सोमवार होतोय आणि तो मग तुम्ही संध्याकाळी सोडू शकता. तुम्हाला रविवारी जो उपवास तुम्ही रविवारी सकाळी करताय तो तुम्हाला डायरेक्ट सोमवारी संध्याकाळी सोडायचा आहे. पण आता ज्यांचा श्रावणी सोमवाराचा उपवास नसतो ते मात्र उपवास आहे तो सकाळी सोडू शकतात. नागपंचमीच्या दिवशी आपण पूजा करतो नागदेवताची. पुरणावरणाचा स्वयंपाक आपल्याकडे केला जातो. पुरणाचे दिंडे नैवेद्यासाठी केले जातात किंवा पातोळ्या केल्या जातात, तर त्याचा नैवेद्य दाखवतो आणि मग आपण उपवास सोडत असतो. तर तसा उपवास तुम्ही सोडू शकता जर तुमचा श्रावण सोमवार नसेल तर. आणि आता बघा बऱ्याच जणींना असा पण उपवास करतात की सकाळी एक वेळ जेवतात आणि संध्याकाळी फलाहार करतात. आता तसा तुमचा उपवास असेल तर मात्र तुम्ही सकाळी उपवास सोडू शकता आणि संध्याकाळी फलाहार केला तर तुमचा श्रावण सोमवारचा उपवाससुद्धा तुम्ही जसा करताय तसा. आता काही जण सकाळी उपवास सोडत नाहीत, संध्याकाळी सोडतात, म्हणजे सोमवाराचा असू देत किंवा कोणताही. आता प्रत्येकाची इच्छा असते त्यानुसार तुम्ही कसा उपवास करताय त्यानुसार सकाळी सोडायचा की संध्याकाळी ते तुम्ही ठरवू शकता. आणि बऱ्याच जणींना हा पण प्रश्न पडतो की भाऊ नसेल तर उपवास करावा का, कारण हा उपवास आहे तो आपण नागदेवताला भाऊ मानलेला आहे. तर हा नागदेवतासाठीचा उपवास असतो. या दिवशी बघा शेतामध्ये नांगरणी वगैरे केली जात नाही, तर हा दिवस एक पाळला जातो. तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता किंवा तो भाव आपल्याकडे व्यक्त करायचा असेल तर त्यासाठीच हा उपवास केला जातो. तर आपला भाऊ तुम्हाला भाऊ नसेल तरीसुद्धा हा उपवास तुम्ही करू शकता. आता काही मासिक धर्म वगैरे काही अडचणी असतील, हा उपवास तुम्ही करू शकत नसाल, म्हणजे पूजा करू शकत नसाल तरीसुद्धा तुम्ही उपवास केला तरी चालतो. पूजा नाही करता आली तरी चालते, फक्त तुम्ही मनोभावे नमस्कार करू शकता आणि दुसऱ्या कोणाकडून ही पूजा करून घेतली तरी चालते किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीने ही पूजा केली तरी चालू शकते. तुम्ही मात्र उपवास करू शकता. आता भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हा उपवास केला जातो आणि आपल्याला पत्रिकेत कालसर्पदोष असेल तर तो पण कमी होतो असं आपल्याकडे मानलं जातं. तर ही पूजा अगदी साधी सोपी पूजा मांडणी असते. तर आपल्याकडे नागदेवतेची तुमच्याकडे ना पितळेची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक घालू शकता. सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली किंवा बाप्पांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता. मग अभिषेक घालून तुम्ही पूजा मांडणी केली तरी चालते. इथं आता हळदी फुलं अक्षता वाहून आपल्याला पूजा करायची असते तर नागदेवताला, आणि त्यासोबत हे चित्र आपल्याकडे मिळतं तर ह्यालासुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची असते. तर कापसाचं वस्त्र त्यासोबत धागा, पिवळा धागा, जो म्हणजे आपल्याकडे जो नॉर्मल धागा असतो पांढरा त्याला हळद लावून तो धागा पिवळा केला जातो आणि तो या दिवशी ना जो काही आपण नागदेवताचा फोटो असेल त्याला लावला जातो किंवा नागदेवताची मूर्ती असेल तर त्यालासुद्धा घातला जातो आणि नंतर तो धागा आपण आपल्या हातात गळ्यातसुद्धा घातला जातो. तर बरेच जण जो हा भावाचा उपवास आहे याला ना वरई चालत नाही असं म्हणतात. बऱ्याच ठिकाणी ती खाल्ली जात नाही आणि साबुदाणा तर पचायला जड असतो, त्यामुळे सकाळ संध्याकाळ ते खाणं शक्य होत नाही आणि त्यात सोमवारचा उपवाससुद्धा करायचा आहे. तर तुम्ही फळं, दही, ताक, लस्सी असे घरचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता. वेगवेगळे ज्यूस घरचे फ्रेश असे तुम्ही बनवून घेऊ शकता.
जेणेकरून रताळं वगैरे असं खाऊ शकता साबुदाण्याला पर्याय म्हणून. आता वरई तर चालत नाही, वरई चालत असेल तर ती पचायला हलकी असते, त्याचे डोसे वगैरे तुम्ही करून खाऊ शकता. तर आता ज्यांना जास्त त्रास होत असेल त्यांनी उपवास नाही केला तरी चालू शकतं. म्हणजे प्रत्येकाची तब्येत एकसारखी नसते. जर तुम्हाला उपवास नाही करता आला तरीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता. शेवटी तुमचा भाव महत्त्वाचा असतो. तर आणि नैवेद्यासाठी या दिवशी ना फुटाणं, लाह्या, बत्ताशा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. त्यासोबत पुरणाच्या दिंड्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आता ज्या दिवशी आपण नागपंचमी आहे त्या दिवशी तर पूजा करतोच, पण ज्या दिवशी आपण नागचतुर्थीचा उपवास करतो ना त्या दिवशी सुद्धा पूजा केली जाते. तर त्या दिवशी फुटाणं, लाह्याचा नैवेद्य दाखवा आणि नागपंचमीच्या दिवशी तुम्ही पुरणाच्या दिंड्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. आणि पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला आरती करायची असते शंकराची, तर ती सुद्धा करून घ्यायची आहे. नागपंचमीच्या दिवशी ही जी नागपंचमीची कहाणी आहे ती सुद्धा ऐकली जाते. अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते आता, ही बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल. तर बघा, आटपाटनगर होतं, तिथं एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं आणि श्रावण महिना लागला आणि नागपंचमीचा दिवस आला. शेतकरी नेहमीप्रमाणे आपला नांगर घेऊन शेतात गेला. तो शेत नांगरू लागला. नांगरताना तो नांगर आहे तो वारुळाला लागला आणि वारुळात असणाऱ्या नागाची पिल्लं आहेत ती मरण पावली. तर काही वेळानं तिथं नागिन आली आणि तिनं पाहिलं तर तिचं वारुळ आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं आणि तिची पिल्लं मेलेली होती. तर शेतातील रक्ताने माखलेला नांगर पाहून नागिनीच्या लक्षात आलं की या शेतकऱ्यामुळे आपला वंश नष्ट झाला आहे. तिने संतापून त्या शेतकऱ्याचा संपूर्ण वंश संपवून टाकेल असं तिनं ठरवलं. तर नागिन रात्री रागारागात शेतकऱ्याच्या घरात शिरली. तिनं त्या शेतकरी आणि त्याची बायको, मुलं बाळ्या अशा घरात असलेल्या सर्वांना दंश केला. त्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबातील सर्वजण जागेवरच मृत पावले. मात्र त्या शेतकऱ्याची एक विवाहित मुलगी होती, ती दुसऱ्या गावात म्हणजेच परगावी राहायला होती. तर नागिनीला समजले की त्यांची एक मुलगी बाहेरगावी आहे, जिनं आपलं मूळ घर पाहिलेलं नाही. तिलाही दंश करण्यासाठी नागिनीने त्या गावचा रस्ता धरला. ज्या गावात ती मुलगी राहत होती नागिन तिथं पोहोचली, पण तो दिवस नागपंचमीचा होता. त्या शेतकरी कन्येनं सकाळी स्नान करून पाटावर नाग, नागिन आणि 9 नागकुळाची चित्र काढली होती. तिनं अत्यंत श्रद्धेनं मनोभावे नागोबाची पूजा केली होती. दुधाचा नैवेद्य, लाह्या, दुर्वा आणि फुलं वाहून ती गोडाधोडाचा पेपर करत होती. तर नागिन त्या मुलीला दंश करायला पुढं सरसावली, पण तिनं पाहिले की ही लेक तर नागपंचमीचे व्रत करत आहे. तिनं नागदेवीची मनोभावे केलेली पूजा, तिचा तो आदर पाहून नागिनीचा राग शांत झाला. ती संतुष्ट झाली. मुलीने ठेवलेले दूध आहे ते प्राशन केलं आणि नागिनीचे मन तृप्त झाले आणि तिने आनंदाने चंदनात लोळण घेतली. तर नागिनीने खुश होऊन त्या मुलीला तिचा सर्व परिवार जिवंत असल्याचा आशीर्वाद दिला आणि तिचा वंशाचा दिवा सुरक्षित ठेवला. मुलीनेही आपल्या देवतेला नमस्कार करून सर्वांचे रक्षण केल्याबद्दल आभार मानले आणि 3.5 शब्दाची ही कहाणी 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तर सफळ संपन्न असे मानून नागदेवतेला अर्पण केले. श्री स्वामी समर्थ.